साप्ताहिक सोलापूर संघर्षाच्या प्रथम अंकाचे भव्य प्रकाशन. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात संपन्न. आपण विदितच आपल्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणाऱ्या साप्ताहिक सोलापूर संघर्ष या वृत्तपत्राच्या प्रथम अंकाचा प्रकाशन सोहळा गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर सोलापूर जिल्हा परिषद परिसरातील संविधान उद्देशिकेसमोर अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख आकर्षक म्हणजे परमपूज्य श्री अन्नदाता हवा मल्लीनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते प्रथम अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामान्य जनतेच्या हक्कासाठी अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे माध्यम म्हणून साप्ताहिक सोलापूर संघर्ष निश्चितच लोकविश्वास संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला. या प्रकाशन सोहळ्यात सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित भाऊ पवार, मंद्रुप येथील सिद्धरत्न मदगोडेश्वर महाराज मठाचे अधिपती अमसिद्ध पुजारी, कासेगाव मठाचे अधिपती गोविंद महाराज, कारकल येथील माळगाल सिद्ध डोळीन गायन संघाचे मुख्य गायक जहागीर मुल्ला, उपसरपंच भगवान वनमाने तसेच बसवनगर येथील श्री पूर्णानंद व श्रद्धानंद महाराज मठाचे अधिपती भरत महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले. यावेळी पत्रकारिता, सामाजिक, धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी पत्रकार कृषी समितीचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब लंगोटे, नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, दैनिक दणका टाइम्सचे संपादक विश्वनाथ वनकोरे, साप्ताहिक देगाव संदेशचे संपादक विजयकुमार झुंजा, अर्जुन सलगर, विक्रम कसबे, साप्ताहिक फुलेवादचे संपादक अशोक ठोणे, दैनिक लोकशाही मतदारसंघाचे संपादक अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, वैजनाथ बिराजदार, अकबर शेख, आर.डी. जाधव, महेश जाधव, चैतन्य घोडके, नरेंद्र कांबळे, तानाजी शिवशरण, साप्ताहिक सोलापूर संघर्षाचे दक्षिण सोलापूर प्रतिनिधी दशरथ कुंभार, विश्वनाथ कुमटेकर, मंद्रुपचे प्रसिद्ध उद्योगपती शिवराज कालदे तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य माशप्पा कोळी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. प्रकाश सोहळ्यानंतर उपस्थितांनी साप्ताहिक सोलापूर संघर्षाच्या वाटचालीस शुभेच्छा देत कार्यरत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर झालेला हा सोहळा पत्रकारिता, समाजसेवा आणि लोकहिताच्या कार्याला नवी दिशा देणारा ठरला. साप्ताहिक सोलापूर संघर्ष हे वृत्तपत्र सत्य, न्याय आणि सर्वसामान्य प्रश्नांना प्राधान्य देत समाजातील प्रत्येक घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आज अण्णाभाऊ साठे जयंती, आमचे स्नेहमित्र निर्मला गुरव यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपले साप्ताहिक सोलापूर संघर्ष या नावाने आज साप्ताहिक पेपरचा उद्घाटन आपल्या जिल्हा परिषद येथील संविधानाचे उद्देशिक कट्टा या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवाच्या उपस्थितीत त्यांनी आज आपला पेपरचा उद्घाटन केलेला आहे. त्यानिमित्ताने त्यांना संघर्ष या नावाने जे त्यांनी साप्ताहिक चालू केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या एक 5-6 वर्षामध्ये त्यांनी विविध क्षेत्रामध्ये, विविध माध्यमामध्ये आणि विविध साप्ताहिकमध्ये आपला संघर्ष दाखवून आज स्वतःचा त्या संघर्षातून स्वतः त्यांनी सोलापूर संघर्ष या नावाने साप्ताहिक चालू केलेला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस व शुभेच्छा देतो व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तमाम देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मित्र निर्मल गुरव आणि दक्षिण सोलापूरचे धुरंधर पत्रकार प्रत्येक ठिकाणी संघर्ष करून त्या अगोदर पत्रकारितेचं काय हे त्यांना कंप्लीट ज्ञान आहे.
त्याच्या पुढील कार्यात मी शुभेच्छा देतो. त्यांनी हा संघर्ष पेपर दैनिक रूपात होऊन त्यांना पुढील शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्मला गुरव यांचा सोलापूर संघर्षचा प्रथम अंकाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीचं पुढच्या वर्षीपर्यंत जास्तीत जास्त यादीवर येणं, अजित पुढे कार्ड करणं आणि पुढच्या भविष्यकाळात दैनिक स्वरूपात हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी अशोक ज्योतिबा ढोणे, पुलिवाज साप्ताहिकचा संपादक, पुलिवाज न्यूज पोर्टल चॅनलचे संस्थापक, त्याचप्रमाणे पुलिवाज सामाजिक प्रतिष्ठानचा महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज आमचे सहकारी मित्र गिरमल गुरव यांनी सोलापूर संघर्ष नावाचा साप्ताहिक या ठिकाणी सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, संपादक यांच्या साक्षीने जिल्हा परिषदेमधील उद्देशिकासमोर त्यांनी आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या हस्ते ते प्रकाशन केलेलं आहे. त्यानिमित्त मी त्यांना एवढं शुभेच्छा देईन की या सोलापूर संघर्ष या नावामध्ये संघर्ष आहे. शोषित, वंचित, पीडित, दलित, दलित शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, या सर्वांचा जो अडीअडचणी आहे, जे चांगल्या बातम्या आहेत ते बातम्या शासनापर्यंत पोचावं आणि इतर लोकांपर्यंत शासनापर्यंत पोचून, इतर सर्वसामान्यांपर्यंत पोचून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या साप्ताहिक सोलापूर संघर्षाच्या माध्यमातून करावं आणि त्यांचं उत्तरोत्तर प्रगती व्हावं आणि ह्या थोड्या दिवसामध्ये या साप्ताहिकचं दैनिक व्हावं या निमित्ताने आज त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त पूर्ण भारत देशातल्या तमाम सर्व लोकांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकारांचं हार्दिक अभिनंदन. आज महाराष्ट्र शासनाने साक्षर व लेखणी दिन म्हणून आजपासून घोषणा केलेली आहे. त्याचं एक औचित्य साधून गुरव सरांनी ज्या वृत्तपत्राचं उद्घाटन केलं. खरं तर उद्घाटन आणि आजच्या दिवसाचं औचित्य हे खूप योगायोग आहे आणि लेखणी दिनानिमित्त हे वृत्तपत्र त्यांनी प्रकाशित केलं. त्याच्याबद्दल गुरव यांचे सर्व पत्रकारांच्या वतीनं, सुज्ञ नागरिकांच्या वतीनं आणि बुद्धिजीवी लोकांच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन. हा पेपर चांगल्या पद्धतीनं चालावा, लोकांचे प्रश्न, त्यांचे व्यथा वेदना त्या पेपरमध्ये मांडून त्यांना सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करून त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद. साठे जयंतीच्या निमित्ताने अक्षर दिन तसेच अक्षर दिन निमित्ताने आज मी सोलापूर संघर्ष साप्ताहिकचं प्रकाशन केलेलं आहे. त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून मी तमाम देशवासियांना एक विनंती करू इच्छितो की या पेपरच्या माध्यमातून मी विकासात्मक कारणे, शेतकरी, कष्टकरी यासारख्या विविध गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपल्या मागण्या जे आहेत ते शासनाच्या पर्यंत पोचवण्याचं काम करेन.